तर या निकालानंतर प्रतिक्रिया उमटल्यात, जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। जिल्हा कुणाच्या पाठीशी आहे बघा। नगर परिषदांच्या निकालानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया। पुण्यात 14 पैकी 9 जागांवर राष्ट्रवादीचा विजय। मवियात काँग्रेस नंबर 1, ठाकरेंचं सर्वात खराब प्रदर्शन। काँग्रेस 31, ठाकरेंची सेना 9 आणि पवारांच्या राष्ट्रवादीची 10 जागांवर आघाडी। या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर। नगर परिषद नगरपंचायत निकालानंतर ठाकरेंच्या सेनेच्या अनिल परब यांची प्रतिक्रिया। निवडणुका गावकी आणि भावकीमध्येच आतापर्यंत लढल्या गेल्या होत्या। शिवसेना देखील त्याच पद्धतीने या निवडणुका लढत होती आणि या वेळेला पैशाचं अफाट प्रदर्शन किंवा पैशाचा वारेमाप वापर किंवा पैशाची गारपीट ही या निवडणुकीमध्ये झाली आहे आणि त्याचे ते निकाल आहेत। सर्वत्र भाजपची सरशी, नाचता येईना अंगण वाकडे अशी मवियाची अवस्था। निकालानंतर अतुल भातखळकर यांची प्रतिक्रिया। मनपा निवडणुकीतही मोठ्या फरकानं विजय निश्चित आहे, भातखळकरांकडून विश्वास व्यक्त। भारताच्या सर्व जनतेची त्यांनी माफी मागितली पाहिजे, नाहीतर ज्या ज्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण जातील त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांचं तोंड काळं केल्याशिवाय राहणार नाही। लाडक्या बहिणी आणि भावांनी दाखवलेलं प्रेम आज पाहायला मिळालं। 200 पार जाऊ अशी अपेक्षा होती, मात्र महायुती म्हणून 214चा हा आकडा आमच्यासाठी समाधानकारक। निकालानंतर प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया। प्रत्येक वेळेला भारतीय जनता पार्टी नंबर 1 ला राहिली आहे। मुंबई महानगरपालिकेत देखील भाजपा नंबर 1 ला राहील आणि मुंबई महापालिकेत देखील आम्ही 150चा आकडा महायुती म्हणून पार करू। खडसे ही व्यक्ती आमच्यासाठी अपशकुन ठरली। मुक्ताईनगरमधील भाजपच्या पराभवाचं खापर महाजनांनी खडसेंवर फोडलं। पालिका निवडणुकीत भाजपचाच बोलबाला असेल, विरोधकांना कुठेही संधी मिळणार नाही। निकालावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। खरं म्हणजे आमच्या पराभवाचं कारण म्हणजे एकनाथ खडसे बी असं म्हणेल। तुमचं आहे काय? 2 वेळा मुलगी उभी राहिली, ती सुद्धा जोरात पडली। तुमचं आहे काय? विनाकारण फक्त आपला डिंगोरा वाजवायचा आणि वाटेल तसं बोलायचं। पण मला वाटतं त्यांच्या या भूमिकेमुळे मला मुक्ताईनगर हे गमवावं लागलं। परळीला बदनाम करणाऱ्या लोकांना जनतेनं धडा शिकवला। परळी नगर परिषदेतील सरशीनंतर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया। खासदार परळीत तळ ठोकून राहिले तरी परळीतील जनतेला काही फरक पडत नाही। बजरंग सोनवणेंना मुंडेंचा फोन। ज्यांनी ज्यांनी माझ्यावर टीका केली आहे, ज्यांनी ज्यांनी माझ्या परळीला बदनाम केलंय, आज 21 तारखेला परळीच्या मायबाप जनतेकडून ज्यांनी ज्यांनी आम्हाला बदनाम केलं त्यांच्या तोंडात ही चपराक आहे। नगर परिषद निवडणुकीच्या विजयानंतर मंत्री पंकजा मुंडेंची धनंजय मुंडे यांनी घेतली गळाभेट। 15 वर्षांनंतर दोघांनी पहिल्यांदा लढवली नगर परिषद निवडणूक एकत्र। भाजप राज्यात 1 नंबरचा पक्ष आणि देशातही 1 नंबरचा पक्ष राहील। गेवराई आणि अंबेजोगाई राखण्यात यशस्वी झालो, मात्र धारूरमध्ये निसटता पराभव झाला। निकालानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। पंकजा मुंडेंनी सकारात्मक कौल दिल्याबद्दल मतदारांचे मानले आभार। तर त्यांनी तरी आमच्यावर विश्वास ठेवला, प्रेम दाखवलं आणि एक सकारात्मक कौल दिला, त्याच्याबद्दल मी जनतेचे मतदारांचे मनापासून आभार मानते। बीडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी तटीतटीचा सामना। बीडमधील विजयानंतर आमदार विजयसिंह पंडित यांनी थोपटले दंड, तर चिल्लर लोक अशा वल्गना करत असतात म्हणत लगावला योगेश क्षीरसागर यांना टोला। प्रचारादरम्यान गेवराईचं पार्सल गेवराईला पाठवू असं म्हणत क्षीरसागर यांनी केली टीका।